नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आगामी येणाऱ्या 2022 सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे सामान्य ज्ञान या विषयाची काही निवडक प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर सेशनला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 2. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? आत्मवृत्त. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? तर कुठे जाहीर केला? येवला या ठिकाणी जाहीर केला. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर काय नाव? चैत्यभूमी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा फुले. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर कोणी स्थापन केली? महात्मा फुले. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण? तर कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून निर्देश करावा लागेल, तर याचं काय होईल? डॉक्टर केशव हेडगेवार. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर कोण आहे? आनंदीबाई जोशी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणी तलाठी शाळेची स्थापना केली? तर कोणी केली? शाहू महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? तो लोकहितवादी म्हणजे कोण? गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस मिशन क्लासची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. सन 1923 मध्ये अहिल्या श्रमाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तो कोण आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना काव्य केल्या? तर कोणत्या? ऐराणी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19. समाजसुधारक चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे डॅश डॅश होते? तर कोण होते? राजर्षी शाहू महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. पुढील स्त्रियापैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियाकरता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर कोणी केली? जनाबाई चौधरी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? नारायण लोखंडे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर कोणत्या नावाची आहे ती? श्री विचारवती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. ब्रिटिश लोकांच्या गुणाचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले? कोण म्हणाले? गो ग आगरकर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. फुलेचे शेजारी डॅश डॅश यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले? तर कोणास? गफ्फार बेग मुन्शी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25.
स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक डॅश डॅश होय. तर कोणते होय? लोकसत्ता. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर कोणत्या जिल्ह्यात झाला? रायगड जिल्ह्यात झाला. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? तर कोणती? देहू. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, संत गजानन महाराज मंदिर सेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय? तर नरेंद्र दत्त. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, या संताच्या काव्य रचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहे? संत कबीर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे? तर कोठे आहे? आळंदी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह कोणी म्हटले आहे? तर कोणी म्हटले आहे? आचार्य आत्र. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? तर कोणी घातला? संत ज्ञानेश्वर. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे? तर कोणाचा आहे? संत तुकाराम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 11, पसायदानचे लेखक कोण? तर पसायदानचे लेखक कोण आहेत? संत ज्ञानेश्वर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12, स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण? तर कोण आहेत? रामकृष्ण परमहंस. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर कोठे आहे? मोजरी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, मूळशंकर हे यांचे मूळ नाव कोणते? तर कोणते? स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाले की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय? तर कोण म्हणालं? स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर कोणी केली? विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर कोणी केली? संत एकनाथ. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18, माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट हे नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर कोणाचे आहे? संत तुकडोजी महाराज. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19, गाथा खालीलपैकी कोणी रचली? तर गाथा कोणी रचली? संत तुकाराम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20, ग्रामगीता डॅश डॅश यांनी लिहिली? तर ग्रामगीता तुकडोजी महाराज यांनी लिहिली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21, भावार्थ दीपिकाचे लेखन कोणी केले? तर संत ज्ञानेश्वर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22, महानुभाव पंथाचे प्रवर्तक डॅश डॅश होय? तर महानुभाव पंथाचे प्रवर्तक कोण होईल? चक्रधर स्वामी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या संतांनी जातीभेदावर प्रहार केला होता? तर कोणत्या संतांनी केला? संत एकनाथ. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24, संत एकनाथाचे गुरु कोण होते? तर संत एकनाथाचे गुरु कोण होते? संत जनार्दन स्वामी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, संत जनाबाई यांचे जन्मस्थळ पुढीलपैकी कोणते? तर कोणते? गंगाखेड. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे?
भोगावती नदीवर आहे. भोगावती नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जळगाव कशासाठी? केळी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, बोरघाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तो बोरघाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई, पुणे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर